नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण ट्रायंगल्स. या प्रकरणातील त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजेच एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल आणि त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय म्हणजेच थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल हे दोन घटक आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण त्रिकोणाचे घटक समजावून घेऊया. इथे त्रिकोण एबीसी ची आकृती दिलेली आहे. त्रिकोण एबीसी मध्ये इथे बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. प्रत्येक त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. रेख एबी, रेख बीसी आणि रेख एसी या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत आणि कोन ए, कोन बी आणि कोन सी असे त्रिकोणाचे 3 अंतरकोन आहेत. इथे कोन 1 अक्षराने पण आपण दर्शवू शकतो किंवा 3 अक्षरानेही दर्शवू शकतो. कोन एच आपण 3 अक्षराने असा लिहू शकतो. कोन बी ए सी तोच इथे लिहिलाय. कोन ए म्हणजेच कोन बी ए सी आहे. कोन बी म्हणजेच कोन ए बी सी असाही लिहिता येतो आणि कोन सी म्हणजेच कोन ए सी बी किंवा कोन बी सी ए. कोणाचं नाव असं इकडून इकडे किंवा इकडून इकडे असं दोन्ही बाजूनी वाचता येतं. कोन जेव्हा 3 अक्षराने लिहिलेला असतो तेव्हा मधला जो बिंदू असतो तो त्या कोनाचा शिरोबिंदू असतो, म्हणजे त्या बिंदूजवळ कोन झालेला असतो. या पद्धतीने आपण कोनाची नावे लिहिताना 1 अक्षराने किंवा 3 अक्षराने लिहितो. Now look at this triangle. Here in this triangle ABC, point A, point B and point C, these are the 3 vertices of triangle. Every triangle have a 3 vertices. Segment AB, segment BC and segment AC, these are the 3 sides of this triangle. Angle A, angle B and angle C, these are the 3 angles of this triangle ABC. Angle is denoted by a single letter or 3 letters. Here angle A is also denoted by 3 letters as angle BAC or angle CAB. This angle B is represented by the 3 letters ABC or angle CBA. So here angle A is denoted by angle BAC, angle B also denoted by the 3 letters angle ABC, and here angle C means angle ACB or you can write angle BCA. So in this way we can write the angles in both ways, either with using single letter or using 3 letters. Whenever the angle is written using 3 letters, middle point is called as vertex of the angle. Now here in angle BAC here the middle point is A. So this is a vertex of this angle, means point A is a vertex of angle BAC. Here point B is a vertex of angle ABC and point C is a vertex of angle ACB. Means these angles are formed at the middle vertex, means middle point. आता आपण त्रिकोणाचा बाह्यकोन पाहूया. त्रिकोणाचा बाह्यकोन, an exterior angle of a triangle. इथे आकृतीकडे जरा नीट पहा. इथे त्रिकोण PQR हा त्रिकोण दाखवलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये QR ही जी बाजू आहे तीच पुढे वाढवलेली आहे आणि त्या वाढवलेल्या बाजूवरच बिंदू S घेतलेला आहे. म्हणजेच हा किरण QR इकडे पुढे उजवीकडे वाढवलेला आहे आणि त्यावरच एक बिंदू S घेतलेला आहे. त्यामुळे या बिंदू R जवळ इथे हा कोन PRS हा एक बाह्यकोन तयार झालेला आहे. तेव्हा हा कोन PRS हा या त्रिकोण PQR चा एक बाह्यकोन इथे दाखवलेला आहे. बिंदू R जवळ इथे जे 2 कोन झालेले आहेत, एक कोन आहे PRQ म्हणजे हा इकडचा कोन आहे, हा त्रिकोणाचा अंतरकोन आहे आणि हा कोन PRS हा लाल शाईने दाखवलेला हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. आता हा जो कोन PRS आहे हा बाह्यकोन आहे. या बाह्यकोनाच्या बाजू आहेत PR आणि RS. यामध्ये PR जी बाजू आहे ही त्रिकोणाची बाजू आहे आणि RS ही त्रिकोणाची वाढवलेली बाजू आहे.
म्हणजे एक बाजू त्रिकोणाची आणि एक बाजू वाढवलेली आहे, अशा दोन बाजूंनी जो कोन तयार झालेला असतो तो त्रिकोणाचा बाह्यकोन असतो. म्हणजेच इथे कोन PRS हा या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. मग या त्रिकोण PQR चा जर कोन PRS हा बाह्यकोन आहे, तर या कोन PRS या बाह्यकोनाच्या दृष्टीने कोन P आणि कोन Q हे दोन कोन या बाह्यकोनाच्या दृष्टीने दूरस्थ अंतरकोन आहेत आणि त्रिकोणाचा बाह्यकोन हा दूरस्थ अंतरकोनापेक्षा नेहमी मोठा असतो. तेच आपण इथे लिहिलंय की त्रिकोणाचा बाह्यकोन हा दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो. हा बाह्यकोनाचा गुणधर्म आहे आणि कोन P आणि कोन Q हे या कोन PRS चे दूरस्थ अंतरकोन आहेत. आणि बाह्यकोनाचं माप हे दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठं असतं, म्हणजे कोन PRS हा मोठा असणार आहे कोन P पेक्षा. तसेच हा कोन PRS बाह्यकोन हा दूरस्थ अंतरकोन Q पेक्षा सुद्धा मोठा असणार आहे. म्हणून इथे लिहिलंय कोन PRS मोठा आहे कोन P पेक्षा व कोन PRS मोठा आहे कोन Q पेक्षा. जसं A आणि B या दोन संख्यांची बेरीज जर आपण A अधिक B अशी घेतली तर ही बेरीज A अधिक B ही बेरीज A पेक्षाही मोठी असते आणि B पेक्षाही मोठी असते. तसंच इथे आहे की बाह्यकोन हा या दूरस्थ अंतरकोनापेक्षाही मोठा असतो आणि हा बाह्यकोन या दुसऱ्या दूरस्थ अंतरकोनापेक्षा सुद्धा मोठा असतो. त्रिकोणाचा बाह्यकोन हा दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो. यालाच त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म म्हणतात. Now let us learn the property of an exterior angle of a triangle. Look at this figure. In this figure, triangle PQR is given and side QR is extended here to the right hand side, means here ray QR is extended, and take a point S on it, so we get here ray RS. So ray RS and ray RP, so these are the two rays of this angle PRS. So PR and RS, these are the two sides of this angle. So this angle PRS is called as exterior angle of this triangle PQR. So look at here how the exterior angle is formed. So the sides of this angle PRS are, one side is extended side of triangle and one side is a side of triangle. So this angle PRS is an exterior angle so formed here. The sides are, one side is of triangle and another side is an extended side of triangle. So such an angle is called as exterior angle of a triangle. So here only one angle is shown in this figure. Now here angle PRS is an exterior angle of this triangle PQR, and angle P and angle Q, these two angles are the remote interior angles of this exterior angle PRS. So here an exterior angle of triangle is greater than its remote interior angle. So here remote interior angles are angle P and angle Q. So angle PRS is greater than this angle P. Also this angle PRS is greater than angle Q. So each remote angle is smaller than this exterior angle. It means that exterior angle is greater than its remote interior angle, and this is known as the property of an exterior angle of a triangle. So an exterior angle of a triangle is greater than its remote interior angle. If we consider the two positive numbers A and B, then its sum is A plus B, and here A plus B is greater than A as well as A plus B is greater than B. Similarly here the angle PRS is an exterior angle, so it is greater than angle P, and exterior angle PRS is greater than angle Q. So I write here the property of an exterior angle is an exterior angle of a triangle is greater than its remote interior angle. आता आपण त्रिकोणाचे किती बाह्यकोन असतात ते पाहूया. त्रिकोण ABC इथे दाखवलेला आहे आणि या त्रिकोण ABC चे आपण बाह्यकोन पाहणार आहोत. प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात आणि त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. आपण यापूर्वीच अभ्यासलाय.
मग प्रत्येक शिरोबिंदूपाशी दोन दोन बाह्यकोन तयार होतात. त्यामुळे बिंदू ए जवळ दोन बाह्यकोन तयार झालेत, ते हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत. तसेच बिंदू बी जवळ हे दोन बाह्यकोन गुलाबी रंगाचे दाखवलेले आहेत आणि बिंदू सी जवळ इथे निळ्या शाईने दोन बाह्यकोन दाखवलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक शिरोबिंदूपाशी दोन दोन बाह्यकोन असे 2 2 2 मिळून एकूण प्रत्येक त्रिकोणात 6 बाह्यकोन असतात, हे आपण इथे दाखवलेलं आहे. आणि हे जे बाह्यकोन आहेत ते कोणते आहेत आपण जरा नीट पाहूया. कोन ACD हा बाह्यकोन आहे. या बाह्यकोनाच्या बाजू आहेत AC आणि CD. या बाह्यकोनाचाच हा विरुद्ध कोन आहे या ठिकाणी, कोन BCI. म्हणून या दोघांना मी सारख्या खुणा केलेल्या आहेत, सारखा रंग दाखवलेला आहे, कारण हे दोन्ही बाह्यकोन एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. कारण प्रत्येक शिरोबिंदूपाशी दोन बाह्यकोन त्रिकोणाचे तयार होतात आणि हे दोन्ही बाह्यकोन परस्परांचे विरुद्ध कोन असतात, त्यामुळे ते एकरूप असतात, म्हणजे समान मापाचे असतात. तसेच कोन बी पाशी म्हणजे बी शिरोबिंदूपाशी सुद्धा दोन बाह्यकोन तयार झालेले आहेत, कोन ABG आणि कोन CBH किंवा कोन HBC असंही आपण लिहू शकतो. तेव्हा हे दोन्ही विरुद्ध कोन आहेत आणि हे दोन्ही त्रिकोणाचे बाह्यकोन देखील आहेत. तसेच बिंदू ए जवळ हे दोन बाह्यकोन तयार झालेले आहेत, हिरव्या शाईने दाखवलेले, म्हणजेच कोन FAB हा कोन आहे आणि कोन EAC हे दोन्ही बाह्यकोन परस्परांचे विरुद्ध कोन आहेत, त्यामुळे हे देखील समान मापाचे आहेत, म्हणजेच एकरूप आहेत. Now here look at this figure, triangle ABC. We have to identify how many exterior angles of a triangle here. So every triangle have a 6 exterior angles. Here the first exterior angle is angle ACD. So this is the first exterior angle. Similarly here angle BCI. So this is also an exterior angle of this triangle. So at point C there are two exterior angles. So point A, point B and point C, these are the three vertices of this triangle, and in a triangle there are two exterior angles at each vertex. So at point C there are two exterior angles. Similarly at point B there are two exterior angles, and at point A there are two exterior angles. And these two exterior angles at each vertex, they are opposite angles, and so they are congruent. Means these two angles are congruent, these two angles are congruent, similarly these two angles are congruent. So these vertically opposite angles are congruent, so they are shown with the identical marks, means they are shown in the same ink. So in a triangle, at each vertex there are two exterior angles. So here there are two exterior angles, here is also two, and here is also two exterior angles. So 2 plus 2 plus 2. So in all there are 6 exterior angles of a triangle. So I read here every triangle have a 6 exterior angles, and in a triangle there are two exterior angles at each vertex, and they are vertically opposite angles, so they are congruent. So these two angles are congruent, these two also congruent, and these two angles are also congruent. Now let us discuss about all the 6 exterior angles. So here angle ACD, this is first exterior angle, and its opposite angle is angle BCI. So these two are the exterior angles which are vertically opposite angles, so they are congruent. Similarly here angle ABG, this is also exterior angle of this triangle ABC, and the vertically opposite angle of this angle is angle HBC, or you can write angle CBH. Similarly here at point A, angle FAG and angle EAC, these two are the vertically opposite angles, and they are also an exterior angle at point A. So there are 6 exterior angles of a triangle. आता आपण याच आकृतीवरून आपण प्रत्येक बाह्यकोनाच्या दृष्टीने त्याचे दूरस्थ अंतरकोन कोणते आहेत ते ओळखायला शिकूया. इथे सर्वात प्रथम मी कोन ACD म्हणजे हा कोन घेतलेला आहे, आणि या कोनाच्या दृष्टीने याचे दूरस्थ अंतरकोन म्हणजेच रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते आहेत ते मी लिहिणार आहे. इकडे डाव्या रकान्यामध्ये मी बाह्यकोन लिहितोय म्हणजे एक्सटेरियर अँगल लिहितोय,
आणि उजव्या बाजूला मी दूरस्थ अंतरकोन लिहितोय, म्हणजेच रिमोट इंटेरियर अँगल्स लिहितोय. प्रत्येक बाह्य कोनाला 2 दूरस्थ अंतरकोन असतात. मग प्रत्येक कोनाचे 2 दूरस्थ अंतरकोन इथे आपण लिहायला शिकणार आहोत. मग प्रथम कोन ACD हा बाह्य कोन पाहूया, म्हणजेच हा एक्सटेरियर अँगल पाहिला तर या एक्सटेरियर अँगलचे म्हणजे या बाह्य कोनाच्या दृष्टीने याचे दूरस्थ अंतरकोन कोणते होतात ते पाहूया. हा कोन A आणि कोन B हे होणार आहेत. पण हा कोन A आपण 3 अक्षराने असा लिहितोय, कोन BAC तो इथे लिहिलेला आहे. म्हणजे कोन ACD हा C जवळचा बाह्यकोन हा घेतलेला आहे. या बाह्यकोनाचे दूरस्थ अंतरकोन आपल्याला लिहायचे आहेत. मग ते असणार आहेत कोन A आणि कोन B. परंतु इथे 3 अक्षराने आपण लिहिणार आहोत, कारण प्रत्येक बिंदूपाशी इथे अनेक कोन तयार झालेले आहेत. 4 कोन तयार झालेले आहेत, म्हणजे नेमका कोणता ते कळावं म्हणून आपण संदिग्धता निर्माण होऊ नये म्हणून आपण तो कोन 3 अक्षराने लिहितोय. आणि दूरस्थ अंतरकोन आहेत म्हणजे ते त्रिकोणाचे अंतरकोन आहेत, त्यामुळे आपण ते 3 अक्षराने इथे लिहिणार आहोत. मग कोन ACD हा बाह्य कोन आहे आणि याचे दूरस्थ अंतरकोन आपण लिहितोय. तर हा कोन BAC म्हणजे हा कोन आहे तो इथे लिहिलाय आणि कोन ABC म्हणजेच हा कोन आहे. 3 अक्षराने कोन लिहितो तेव्हा तो मधल्या बिंदूजवळ झालेला असतो, कारण तो त्या कोनाचा शिरोबिंदू असतो. मग कोन ACDचे हे दोन्ही दूरस्थ अंतरकोन झाले. तसेच आता कोन BCI चे पण पाहूया. याचा विरुद्ध कोन हा कोन BCI आहे, आपण मगाशीच पाहिलेला आहे. हा देखील या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. म्हणजेच या बाह्य कोनाच्या दृष्टीने सुद्धा हे कोन A आणि कोन B हे दूरस्थ अंतरकोन होतात. म्हणजे याचे देखील हेच दूरस्थ अंतरकोन असणार आहेत. म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूजवळ जे 2 आपल्याला बाह्यकोन मिळतात ते एकमेकांचे विरुद्ध कोन असतात, ते समान मापाचे असतात आणि त्या दोघांचेही दूरस्थ अंतरकोन सारखेच असतात. म्हणजे याचे जे दूरस्थ अंतरकोन आहेत कोन A आणि B, तर याचे सुद्धा तेच दूरस्थ अंतरकोन इथे असणार आहेत. त्यामुळे मी एकाच रकान्यामध्ये हे दोन्ही बाह्यकोन दाखवलेत आणि या दोघांचेही दूरस्थ अंतरकोन हे दोघेच असणार आहेत. आपण सुरुवातीला बिंदू C जवळचे बाह्यकोन लिहिले. आता बिंदू B जवळचे आपण बाह्यकोन लिहूया आणि त्यांचे दूरस्थ अंतरकोन लिहूया. म्हणजेच व्हर्टेक्स B जवळ असलेला एक्सटेरियर अँगल कोणते कोणते ते लिहूया आणि याचेच आपण रिमोट इंटेरियर अँगल्स इथे लिहिणार आहोत. मग B जवळ कोन ABG हा एक बाह्यकोन म्हणजेच एक्सटेरियर अँगल तयार झालेला आहे आणि CBH हा त्याचा विरुद्ध कोन आहे या बाह्यकोनाचा आणि हा देखील बाह्यकोन आहेच. म्हणजेच कोन CBH आणि कोन ABG असे हे 2 बाह्यकोन आहेत आणि या दोन्ही बाह्यकोनाचे दूरस्थ अंतरकोन सेम असणार आहेत, तेच असणार आहेत. मग या कोन CBH चा दूरस्थ अंतरकोन असणार आहेत कोन A आणि कोन C. परंतु कोन A चा आपण 3 अक्षराने असं लिहू शकतो, कोन BAC तो इथे लिहिलेला आहे आणि कोन ACB म्हणजेच हा कोन C आहे. म्हणजे या बाह्यकोनाचे हे दोन्ही दूरस्थ अंतरकोन आहेत. तसेच या बाह्यकोनाचे सुद्धा कोन A आणि कोन C हेच दूरस्थ अंतरकोन आहेत. म्हणजे हे दोन्ही बाह्यकोन आहेत आणि दोघांचेही हे दूरस्थ अंतरकोन आहेत. प्रत्येक बाह्यकोनाला 2 दूरस्थ अंतरकोन असतात. इच एक्सटेरियर अँगल हॅव 2 रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे याचे हे 2 दूरस्थ अंतरकोन आहेत आणि या बाह्यकोनाचे सुद्धा हे दोघे दूरस्थ अंतरकोन आहेत. तसेच आता बिंदू A जवळचे म्हणजे शिरोबिंदू A जवळचे आपण बाह्यकोन पाहूया. पहिला बाह्यकोन लिहितो मी कोन FAB इथे लिहिलेला आहे आणि दुसरा बाह्यकोन आहे कोन EAC तो इथे लिहिलेला आहे. तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी त्या शिरोबिंदू जवळ मी त्याच रंगाची शाई वापरली अंडरलाईन करण्यासाठी. इथे A जवळ झालेले कोन आहेत म्हणजेच हे बाह्य कोन आहेत, ते हिरव्या रंगाने दाखवले आहेत. हे गुलाबी रंगाने दाखवलेले B व्हर्टेक्स पाशी झालेले कोन आहेत आणि C शिरोबिंदूपाशी झालेले निळ्या शाईने दाखवले आहेत. ते इथे तुम्हाला समजावं म्हणून मी अंडरलाईन तशी केलेली आहे. आणि हे दोघेही बाह्यकोन आहेत, हे दोघेही बाह्यकोन आहेत, हे दोघेही बाह्यकोन आहेत. प्रत्येक शिरोबिंदूपाशी झालेले बाह्यकोन हे विरुद्ध कोन असतात, म्हणजे हे दोघे समान मापाचे आहेत. आणि आता बिंदू A जवळचे हे जे 2 बाह्यकोन आहेत यांचे दूरस्थ अंतरकोन म्हणजेच रिमोट इंटेरियर अँगल्स आपल्याला लिहायचे आहेत. मग या कोन FAB चा B चे दूरस्थ अंतरकोन असणार आहेत कोन C आणि कोन B. पण कोन B चा पण 3 अक्षराने असा लिहितो कोन ABC आणि कोन C हा जो त्रिकोणाचा अंतरकोन आहे तो 3 अक्षराने आपण कोन ACB असा लिहितो. म्हणजे
एफएबी या कोनाचे हे दोन दूरस्थ अंतर्कोन आहेत आणि कोन ईएसी या बाह्य कोनाचे सुद्धा हेच दोघे दूरस्थ अंतर्कोन आहेत, रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. मला वाटतं की या आकृतीवरून तुम्हाला हे समजलं असेल की प्रत्येक शिरोबिंदूपाशी दोन दोन बाह्यकोन असतात. एकूण त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात आणि प्रत्येक बाह्यकोनाला 2 दूरस्थ अंतर्कोन असतात. So from this figure you can easily understand that at each vertex of triangle there are 2 exterior angles, and at each vertex both the exterior angles are congruent because they are vertically opposite angles, and each exterior angle have a 2 remote interior angles. आता आपण त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय अभ्यासणार आहोत. हा त्रिकोणाचा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे आणि हे प्रमेय आपण सिद्ध करणार आहोत. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय. विधान असं आहे, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. मग आपल्याला आता हे प्रमेय सिद्ध करायचं आहे. सुरुवातीला मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हे मी मराठीतून समजावून सांगतोय, नंतर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहे. मग हे विधान आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग यातलं निम्म विधान आपल्याला, पहिलं निम्म विधान जे आहे ते पक्ष घ्यायचं आहे, म्हणजे एक त्रिकोण घ्यायचा आहे आणि त्या त्रिकोणात एक बाह्यकोन घ्यायचा आहे आणि मग त्यावरून आकृती तयार करूया. म्हणून इथे प्रथम मी आकृती तयार केलेली आहे. त्रिकोण PQR घेतलेला आहे आणि यामध्ये बाजू QR जी आहे त्रिकोणाची ती वाढवली, म्हणजेच हा किरण QR पुढे वाढवला आणि त्यावर बिंदू S घेतला की हा कोन PRS हा त्रिकोणाचा बाह्यकोन तयार झालेला आहे. म्हणजेच मी पक्षमध्ये लिहिलेला आहे की त्रिकोण PQR चा हा कोन PRS हा बाह्यकोन आहे. याप्रमाणे मी यातलं निम्म विधान पक्षमध्ये घेतलेलं आहे, म्हणून पक्ष लिहिलंय त्रिकोण PQR या त्रिकोणाचा कोन PRS हा बाह्यकोन आहे. आणि आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की हा जो बाह्यकोन आहे PRS, कोन PRS हा याचं माप हे दूरस्थ अंतर्कोनांच्या बेरजे एवढे असते. मग या कोन PRS चे दूरस्थ अंतर्कोन आहेत कोन P आणि कोन Q. आपण यापूर्वीच अभ्यासलेला आहे की प्रत्येक बाह्यकोनाला 2 दूरस्थ अंतर्कोन असतात. मग इथे कोन PRS हा बाह्यकोन आहे आणि या बाह्यकोनाच्या दृष्टीने कोन P आणि कोन Q हे त्याचे दूरस्थ अंतर्कोन आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजेच हा बाह्यकोनाचं माप असतं. तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून साध्यमध्ये लिहिलेलं आहे कोन PRS बाह्यकोनाचं माप बरोबर दूरस्थ अंतर्कोनांची बेरीज. म्हणजेच हा कोन P आहे आणि हा कोन Q आहे. मग कोन Q जो आहे तो कोन PQR या 3 अक्षराने दर्शवलाय आणि कोन P म्हणजेच कोन QPR असा 3 अक्षराने इथे लिहिलेला आहे. म्हणजे कोन PRS बरोबर कोन PQR अधिक कोन QPR. म्हणजेच बाह्य कोनाचं माप हे दूरस्थ अंतर्कोनाच्या बेरजे एवढे असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता इथे आपण दिलेल्या विधानावरून आकृती काढली, पक्ष लिहिलेला आहे, साध्यही लिहिलेला आहे. आता आपण सिद्धता पाहणार आहोत. आता सिद्धता अतिशय सोपी आहे. इथे 2 गुणधर्मांचा वापर आपण करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग इथे त्रिकोणाचे हे जे 3 अंतर्कोन आहेत, कोन PQR म्हणजे फुलीने दर्शवलेला आहे, कोन QPR म्हणजे इथे गोल चिन्हाने दर्शवलेला आहे आणि कोन PRQ म्हणजेच हा बाह्य कोन आहे त्याचा हा संलग्न कोन आहे, लगतचा कोन आहे PRQ. म्हणजे गोल, फुली आणि हा जो कोन आहे या तिघांची बेरीज 180 असणार आहे, कारण हे त्रिकोणाचे तिन्ही अंतर्कोन आहेत. मग तेच गुणधर्म इथे वापरलाय. त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच या तिन्ही कोनांची बेरीज मी इथे 180 घेतलेली आहे. त्याला मी विधान 1 म्हटलेलं आहे. म्हणजेच कोन PQR म्हणजे फुलीने दर्शवलेला, कोन QPR अधिक केलेला आहे म्हणजे हा गोलने दर्शवलेला आणि कोन PRQ म्हणजे हा 2 रेघांनी दर्शवलेला. या तिघांची बेरीज 180 घेतली आहे. याला विधान 1 म्हटलंय आणि इथे गुणधर्म वापरलाय तो मी सुरुवातीलाच लिहिलाय. त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्कोनांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्मानुसार आपण विधान 1 लिहिलेले आहे. आता बिंदू R जवळ इथे 2 कोन तयार झालेले आहेत. हा कोन PRQ हा त्रिकोणाचा अंतर्कोन आहे आणि कोन PRS हा बाह्य कोन आहे. हे दोघे
कोन रेषीय जोडीतील कोन आहेत आणि आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजेच कोन PRQ अधिक कोन PRS या दोन्ही कोनांची बेरीज इथे मी 180 लिहिली आहे. त्याला मी विधान 2 म्हटलेलं आहे, रेषीय जोडीतील कोन. कारण रेषीय जोडीतील कोन नेहमी पूरक असतात, त्यांची बेरीज 180 अंश असते. मग आता विधान 1 आणि 2 कडे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की 1 आणि 2 वरून आपल्याला लक्षात येतं की उजव्या बाजू समान आहेत, कारण दोन्ही विधानांमध्ये उजवीकडे 180 अंश आहे. म्हणजे या दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू समान आहेत, म्हणजेच डाव्या बाजू पण समान असल्या पाहिजेत. म्हणजेच विधान 1 व 2 वरून आपण लिहू शकतो की उजव्या बाजू समान आहेत म्हणून डाव्या बाजू समान आहेत. तेच मी लिहिलंय. म्हणजेच पहिल्याची डावी बाजू आहे कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ, ते इथे लिहिलंय. बरोबर विधान 2 ची डावी बाजू आहे कोन PRQ अधिक कोन PRS. म्हणजे 1 व 2 वरून या दोन्ही डाव्या बाजू आपण समान लिहिलेल्या आहेत म्हणून इथे बरोबरचं चिन्ह आहे. परंतु आता इथे दोन्ही बाजूला जर आपण नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतंय की दोन्ही बाजूला एकच कोन आहे PRQ. म्हणजे इथेही कोन PRQ आहे, उजवीकडे पण कोन PRQ आहे आणि आकृतीत तर कोन PRQ हा एकच कोन आहे. त्यामुळे आपण हा दोन्हीकडचा कोन PRQ कॅन्सल करू शकतो, कारण तो एकच कोन आहे, दोघांचं माप समान असणार आहे. म्हणजेच उरलेले कोन आता मी पुढच्या पायरीला लिहितोय कोन PQR अधिक कोन QPR बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह, इकडे उजवीकडे राहिला कोन PRS. आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की कोन PRS हा आपला बाह्य कोन आहे आणि बाह्य कोनाचं माप म्हणजेच त्याच्या दूरस्थ अंतरकोनांची बेरीज असते. म्हणजेच हे दोन्ही कोन दूरस्थ अंतरकोन आहेत या बाह्य कोनाचे, हे आपण आकृतीत पाहिलेलं आहे. म्हणजेच कोन PRS बरोबर कोन PQR आणि कोन QPR इथे आलेला आहे आणि तेच आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं. म्हणजेच कोन PRS बरोबर कोन PQR आणि कोन QPR ची बेरीज आलेली आहे. तेच आपलं साध्य होतं, म्हणजे इथे आपली सिद्धता पूर्ण झालेली आहे. नाउ लेट अस प्रूव्ह वन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. दिस इज नोन एज थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. So let us prove this theorem. Statement of this theorem is the measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angles. So this is the statement of this remote interior angles theorem. Now we have to write the first half sentence as a given and next half sentence we have to prove. So let us construct the figure first and then I will write the given and to prove. So we will draw the figure first. Here triangle PQR is a given triangle and this side QR is extended, means ray QR is extended and take any point S on it. So here angle PRS is an exterior angle of this triangle PQR. So this is the figure we have drawn here. Now we have to write the given. So the first half sentence is given. So we have to write this triangle PQR is any triangle and angle PRS is its exterior angle. So I write here angle PRS is an exterior angle of triangle PQR. So angle PRS, this is an exterior angle of this triangle PQR. So this is the given. Now we have to prove that. In the statement we can see we have to prove here the measure of exterior angle is equal to the sum of its remote interior angles. So here angle PRS is an exterior angle. So angle P and angle Q. So these are the two remote interior angle of this exterior angle. Every exterior angle have two remote interior angles. So this is angle PRS is an exterior angle and angle P and angle Q are the remote interior angles of this exterior angle. So we have to prove that the angle PRS means this exterior angle is equal to the sum of its remote interior means angle PQR. Here angle Q is denoted by 3 letters. So angle PQR plus angle P is denoted by angle QPR. So this angle is equal to sum of these two angles we have to prove. So from the statement we have written the given. To prove also we have construct the figure. Now let us start the proof. Now here we are using the two properties to solve this theorem, to prove this theorem. So first property is
the sum of all angles of triangle is 180 degree. So here angle P, angle Q and this angle R means angle PRQ, angle PQR and angle QPR. These are the three interior angles of this triangle PQR and their sum must be 180 by this property. So I write here property, the sum of all angles of triangle is 180 degree. So by using this property I write here the sum of these three interior angles is 180 degree and call this is statement 1. So angle PQR means this angle and plus angle QPR means this angle and plus angle PRQ means this angle. So sum of these three angles is equal to 180 degree. Call this is statement 1 by using this property, sum of all angles of triangle is 180 degree. So this is statement 1. Now look at the figure again. Now here at point R there are two angles. One angle is angle PRQ. This is an interior angle of the triangle. And angle PRS, this is an exterior angle. And these two angles are in a linear pair. And we know that linear pair of angles are always supplementary, means their sum is 180 degree. So angle PRQ plus angle PRS, sum of these two angles is 180 degree because these are the angles in linear pair. And linear pair of angles are always supplementary. So I use this property here. So angle PRQ plus angle PRS, angle PRQ plus PRS is equal to 180 degree. Call this is statement 2 and reason is angles in linear pair. So linear pair angles are always supplementary, means their sum is 180 degree. So look at this statement 1 and statement 2. So these two statements are nothing but the two equations. And here in both the equations, the right hand sides are equal. Here is also right hand side 180 degree and here is also RHS 180 degree. So in both the equations, their right hand sides are equal, means their left hand sides are also equal. So I write here from 1 and 2. So their left hand sides are also equal. So left hand side of equation 1 is angle PQR plus angle QPR plus PRQ. So I write here angle PQR plus angle QPR plus angle PRQ is equal to the left hand side of statement 2 is angle PRQ plus angle PRS. So from 1 and 2 I write here their left hand sides are also equal. Now observe very carefully here. On the both sides there is an angle PRQ, angle PRQ. So this angle PRQ is one and only one angle in the figure. So their measure is same. Measures are same of both the angles on both sides. So angle PRQ is cancelled from both sides. Now the remaining angles are, I write in the next step. So angle PQR plus angle QPR as it is on the left hand side equal to sign as it is, and on the right hand side angle PRS write as it is. So we get here the sum of remote interior angle is equal to the measure of exterior angle. Means here this is an exterior angle, PRS is an exterior angle, and here sum of remote interior angle means these two angles, sum of these two angles on the left hand side. So this is we have to prove, and hence the proof here. So the measure of an exterior angle is equal to the sum of the remote interior angles. So sum of remote interior angle is equal to an exterior angle. So this is an theorem of, this is the theorem of remote interior angles theorem. So this is we have to prove. So this statement is here. So hence the proof. आता आपण एक पुस्तकात सोडवलेलंच उदाहरण इथे सोडवणार आहोत. अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. उदाहरण असं दिलेलं आहे, एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचं गुणोत्तर दिलंय 5, 6, 7. म्हणजे त्रिकोणाचे तिन्ही आंतरकोनांची मापांचं गुणोत्तर इथे दिलंय 5, 6, 7. तर त्याच्या सर्व कोनांची मापे आपल्याला काढायची आहेत. म्हणजेच त्रिकोणाचे तिन्ही कोनचं गुणोत्तर इथे दिलंय, म्हणून त्यांच्यातील समान पट जर आपण x मानली तर या प्रत्येक कोनाचं माप 5x, 6x आणि 7x असं होईल. म्हणजेच त्रिकोणाचे तिन्ही आंतरकोन असे झाले. एका कोनाचं माप झालं 5x, दुसऱ्या कोनाचं माप झालं 6x आणि तिसऱ्या कोनाचं माप झालं 7x अंश. कोन आपण अंशामध्ये लिहित असतो, त्यामुळे इथे अंश लिहिलं तरी चालेल. मग या तिन्ही कोनांची मापे आपण घेतली 5x, 6x आणि 7x. मग आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मग तो गुणधर्म इथे आपण वापरला की
तिन्ही कोनांची बेरीज घेतली म्हणजे 5x अधिक 6x अधिक 7x बरोबर 180. या तिघांची बेरीज झाली 5 आणि 6 11 आणि 7 18x बरोबर 180. म्हणजेच x बरोबर इथे आपल्याला लक्षात येईल की 180 ला 18 ने भागायचंय. म्हणजेच इथे असं लिहिता येईल आपल्याला x बरोबर 180/18 आणि इथे 18 1 18 18 10 180 म्हणून x बरोबर 10 मिळालेले आहेत. म्हणजेच x ची किंमत 10 आली. मग आता ती किंमत या तिन्ही कोनांमध्ये आपण ठेवूया आणि प्रत्येक कोनाचं माप इथे काढू शकतो कारण आपल्याला प्रत्येक कोनाचं माप इथे काढायचं आहे. म्हणून पहिल्या कोनाचं माप काढलं 5x बरोबर 5 गुणिले 10 आलेली x ची किंमत इथे ठेवली. 5 आणि x मध्ये गुणाकार आहे त्यामुळे इथे गुणाकार केला. पहिल्या कोनाचं माप मिळालं 50°. तसंच दुसरा कोन आहे 6x म्हणजे 6 गुणिले 10 आणि इथे गुणाकाराचं चिन्ह आहे 6 आणि x मध्ये म्हणून x ची किंमत 10 ठेवली. 6 गुणिले 10 बरोबर 60 आणि तसंच तिसरा कोन आहे 7x म्हणजे 7 गुणिले 10 बरोबर 70°. याप्रमाणे आपल्याला तिन्ही कोनांची मापे कळली. पहिला कोन 50° आहे, दुसरा कोन 60° आणि तिसरा कोन 70° आहे. याप्रमाणे त्रिकोणाच्या कोनांची मापे मिळाली 50° अधिक 60° अधिक आणि 70°. मग इथे तिन्ही कोनांची बेरीज करून आपण पाहूया की आपल्या तिघांची बेरीज 180 येते का. कारण प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही अंतरकोनांची बेरीज ही 180 यायलाच पाहिजे. मग इथे 50 अधिक 60 यांची बेरीज झाली 110 आणि हे 70 180 म्हणजे तिघांची बेरीज इथे 180 येते. म्हणजेच आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. नाउ लेट अस लर्न वन इम्पॉर्टंट example which is solved in the textbook. The example is the measures of angles of a triangle are in the ratio 5:6:7 and we have to find the measures of each angle of this triangle. So here the measures of angles of triangle are in the ratio 5:6:7 means here the common multiple of the given ratio be x. So the measure of each angle will be first angle is 5x degree, second is 6x degree and third angle is 7x degree. So these are the measures of the triangle. Measures of angles of the triangle. So 5x, 6x and 7x. Now here we know the property of sum of all angles of triangle is 180 degree. So we are using this property here. The sum of these three angles is 180 degree. So 5x plus 6x plus 7x is equal to 180 degree. So here we will solve this equation. For x means we have to find the value of x here. So 5x plus 6x plus 7x means 18x is equal to 180 degree as it is. So here we have to find the value of x. So we can solve here x as it is. So take this 18 to the right hand side. It will be in the denominator as so 180 upon 18. So 18 ones are 18 and 18 tens are 180. So x is equal to 10 here. So we get the value of x is 10 degree. Now put this value here in each angle. So we get the measure of each angle. So value of x is 10 degree. So put x is equal to 10 here. So 5x is equal to 5 into 10. Here the multiplication sign between 5 and x. So 5 into 10 is equal to 50 degree. Similarly here second angle is 6x. So 6 into 10 is 60 degree. And third angle is 7x. So 7 into 10 is equal to 70 degree. So in this way we get the measure of angles of triangles are 50 degree, 60 degree and 70 degree. Now let us verify whether the answer is correct or not. We will take the sum of these three angles. So 50 plus 60 plus 70. So 50 plus 60 is 110 and 110 plus 70 is 180 degree. So sum of these three angles is 180 degree means our answer is correct. So here the measures of these three angles of triangles are 50 degree, 60 degree and 70 degree. So this is the final answer.